आपण रोज अगदी मनापासून आणि श्रद्धेने देवाची पूजा करतो, नैवेद्यही बनवतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का की नैवेद्य दाखवण्याची शास्त्रोक्त पद्धत चुकली तर तो नैवेद्य देवापर्यंत पोहोचतच नाही. नैवेद्याचे ताट कोणत्या बाजूला ठेवावे, त्यावर पाणी कसे आणि किती वेळा फिरवावे, नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवणे का अनिवार्य आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैवेद्य दाखवल्यानंतर ते ताट तिथेच किती वेळ ठेवावे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नैवेद्य दाखवण्याचे संपूर्ण शास्त्र, योग्य नियम आणि सोपा मंत्र सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा नियम आपल्यापैकी अनेक जण नकळत विसरतात. सगळ्यात आधी जाणून घेऊया नैवेद्य बनवताना कोणती काळजी घ्यावी. नैवेद्य नेहमी शुद्ध अंतःकरणाने स्नान करून आणि प्रसन्न मनाने बनवावा. देवाला अर्पण करण्यापूर्वी नैवेद्यातील अन्न कधीही चाखून पाहू नये. देवपूजेच्या नैवेद्यात कांदा, लसूण किंवा अति तिखट पदार्थांचा वापर टाळावा. आता वळूया ताट मांडणीकडे. शास्त्रानुसार ताट कसे मांडावे, तर नैवेद्यासाठी केळीचे पान, पत्रावळ किंवा चांदी, तांबे, पितळ यांसारख्या धातूंचे ताट अत्यंत शुभ मानले जाते. स्टील किंवा प्लास्टिकचा वापर टाळावा. ताट नेहमी देवाच्या उजव्या बाजूला, म्हणजे आपण समोर बसलो असताना आपल्या डाव्या बाजूला ठेवावे. ताटात डाव्या बाजूला मीठ, लिंबू, चटणी, मधोमध गोड पदार्थ किंवा भात आणि उजव्या बाजूला भाज्या, आमटी वाढावी. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, नैवेद्य प्रत्यक्ष कसा अर्पण करावा. ताट थेट जमिनीवर न ठेवता आधी जमिनीवर थोडे पाणी शिंपडून त्यावर पाण्याचा चौकोन किंवा मंडल करावे आणि त्यावरच नैवेद्याचे ताट ठेवावे. भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा कुलदैवत असल्यास नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवावे. लक्षात ठेवा, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना तुळशीऐवजी दुर्वा किंवा बेल अर्पण करावा आणि शंकराच्या नैवेद्यावर बेल ठेवावा. यानंतर उजव्या हातात थोडे पाणी घेऊन ताटाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 3 वेळा फिरवून सोडावे. नैवेद्य दाखवताना हात जोडून पुढील 5 मंत्र किंवा नावे उच्चारावीत. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. दोन्ही डोळे मिटून देवा, हा नैवेद्य तू स्वीकार कर अशी मनोभावे प्रार्थना करावी, कारण देव केवळ अन्नाचा गंध आणि भक्तीचा भाव ग्रहण करतो. नैवेद्य दाखवून झाल्यावर काय करावे, तर ताट लगेच उचलू नये आणि दिवसभरही ठेवू नये. पूजा झाल्यावर साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर नैवेद्याचे ताट देवापुढून उचलावे. तो नैवेद्य घरातील सर्वांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येतो की रोजच्या घाईगडबडीत किंवा व्यस्त दिनचर्येत एवढे मोठे ताट वाढून नैवेद्य दाखवणे शक्य नाही, मग काय करावे. तर शास्त्र सांगते, देव अन्नाचा भुकेला नसून तुमच्या भावाचा भुकेलेला असतो. जर पूर्ण स्वयंपाकाचे ताट दाखवणे शक्य नसेल तर तुम्ही रोज देवापुढे गुळ खोबरे, खडी साखर, थोडे साधे दूध किंवा कोणतेही एक मोसमी फळ नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. जर घरात काहीच उपलब्ध नसेल तर एक स्वच्छ पात्रात शुद्ध पाणी घेऊन त्यावर तुळशीपत्र ठेवून मनोभावे अर्पण केले तरी भगवंत ते पूर्ण समाधानाने स्वीकारतात. पदार्थ कोणताही असो, त्यात शुद्धता, पाणी फिरवण्याची पद्धत आणि मनातील समर्पण भाव या 3 गोष्टी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण देवाला काही देत नाही, उलट त्यानेच दिलेला अन्नाचा पहिला घास कृतज्ञता म्हणून आपण त्याला अर्पण करत असतो. तुम्ही रोज नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र ठेवता का, की यातील काही पद्धत तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन होती? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही योग्य पद्धत पोहोचेल. अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.